वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय उमापती महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी
देव तुम्हारी जय होवे जय होवे Sani dapa, mapa mapa gama, sani sani dapa, mapa mapa gama,
बोला उमापती महादेव की जय, सांब सदाशिव भगवान की जय, हर हर महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। रायगडी मंदिरी वसे माझा राजा, चरणासी अर्पिते अजन्म ही काया, जगदेश्वरासी जोडिली ज्याची ख्याती, प्रथम वंदिते तुम्हा शिव छत्रपती। कैलास रागा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळे, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, हीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। रविंदु नामांतय पूर्ण भारी, स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी, ब्रह्मांतधीशा मदनांतकारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। जटा विभूती उटी चंदनाची, कपाल माला दीप गौतमीची, पंचानना विश्व निवांतकारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। वैराग्य योगी शिवशूलपाणी, सदा समाधी निज बोधवानी, उमानी वासा त्रिपुरांतकारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। जय हो, जय भोलेनाथ।
बोला उमापती महादेव की जय। हर हर महादेव हर हर महादेव। परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारे, प्रत्येकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारे, अगदी प्रत्येकाच्या ओंजळीमध्ये मुक्ती मोक्ष भक्ती सहज लीलया प्रदान करणारी ही श्री शिव महापुराण कथा, पवित्र पावन हा शिव महापुराण ग्रंथ, भोले बाबांचं हे चरित्र आज आपल्या कथेचा चौथा दिवस पहा। प्रथमतः तुम्हा सर्वांच्या चरणी मी वंदन करते, भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रणिपात करते, जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन, गुरुवर्यांच्या चरणी वंदन, आणि लगेच कथा भागाला सुरुवात प्रारंभ। पहा, अगदी कालपर्यंत नवे कालच्या सत्रामध्ये आम्ही कथाभाग ऐकत असताना विशेषतः शिवनाम भस्म रुद्राक्ष याचं महत्व ऐकलं, बारकाईनं याचं महत्व आम्ही श्रवण केलं, नारदांचा प्रसंग आम्ही श्रवण केला, सृष्टी उत्पत्तीची कथा श्रवण केली। आता यानंतर पुढे रुद्र संहितेमध्ये 17व्या अध्यायात अगदी भगवान भोलेनाथ म्हणजेच रुद्र कैलास पर्वतावरती कधी गेले, कैलास निवासी कधी बनले, याची सुंदर कथा आलेली आहे। सदाशिवांनी ब्रह्मा आणि विष्णू यांना सांगितलं, ब्रह्माजी तुम्ही उत्पत्ती करा, विष्णू तुम्ही पालन करा, आणि संहार करण्यासाठी माझी रुद्र नावाची एक ताकद मी निर्माण करेल, रुद्राची निर्मिती करेल। रुद्राला निर्माण केलं आणि पुढे प्रसंग येतोय, ब्रह्मदेवांना नारदांनी प्रश्न विचारला, प्रभू मला सांगा, हे रुद्रदेव हे शिवशंकर कैलास पर्वतावरती केव्हा गेले, त्यांचं राहण्याचं स्थान कैलास कसं बनलं, आणि त्यांची महात्मा कुबेरांशी कशी मैत्री झाली, कुबेरांनी कशा प्रकारे भोलेनाथांची भक्ती साधली, या सर्व कथा मला सांगा, आणि या सर्व कथांचा विस्तार आपल्याला ऐकायचा आहे। कथा येते पूर्वी कांपिल्य नगरामध्ये यज्ञदत्त दीक्षित नामक एक ब्राह्मण होता। यज्ञदत्त दीक्षित नावाचा तो ब्राह्मण अतिशय विद्वत्ता ज्याच्याकडे होती, खरं पाहिलं तर यज्ञ विद्या विशारद जो होता, वेदांत याचं ज्ञान त्याला होतं, सदाचारी तो ब्राह्मण होता, अगदी ज्ञानी असलेला विद्वान असलेला तो यज्ञदत्त दीक्षित नावाचा ब्राह्मण राजदरबारामध्ये त्याला महान महत्वाचं स्थान होतं। राजदरबारामध्ये कार्यासाठी तो नित्य जायचा, राजाच्या सेवेत तो होता पहा। आणि त्या यज्ञदत्त दीक्षित नावाच्या ब्राह्मणाला एक पुत्र एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव सांगितलं गेलं गुणनिधी, गुणनिधी नावाचा मुलगा। आता यज्ञदत्त दीक्षित नावाचा तो ब्राह्मण
सकाळी लवकर उठायचा, त्याचं नित्यकर्म करायचा, पूजापाठ करायचा आणि लगेच राजदरबारामध्ये निघून जायचा. दिवसभर राजदरबारामध्ये त्याचं राहणं व्हायचं, त्याच ठिकाणी काहीतरी करत राहायचा. घरातील आपल्या मुलावरती जास्त लक्ष देणं होत नव्हतं किंवा मुलगा आणि वडील यांची भेटच होत नव्हती. त्या यज्ञदत्त दीक्षितानं मुलाची जबाबदारी त्या मुलाच्या आईवरती म्हणजे स्वतःच्या पत्नीवरती जबाबदारी टाकावी. तिला सांगितलं, मला तर कामामुळे गुणनिधीकडे लक्ष देणं होत नाहीये, पण याला सांभाळण्याची, याच्यावरती संस्कार करण्याची जबाबदारी आता तुझी आहे. पहा, बारकाई नाही का? गुणनिधीला आई संस्कार लावण्याचे प्रयत्न करते, पण गुणनिधी वाईट विचारांचा निवडू लागला, कुठेतरी नास्तिक बुद्धीचा निवडू लागला. गुणनिधीला गुरुगृही पाठवलं, ज्ञान मिळवण्यासाठी, विद्यार्जन करण्यासाठी गुरुगृही पाठवलं गेलं. गुणनिधी गुरुगृही तर गेला, पण ज्ञान मिळवायचं बाजूलाच राहून गेलं. याला चुकीची संगत लागली. चांगली संगत यानं धरली नाही, पकडली नाही, चुकीच्या संगतीत गेला. कुकर्मी बनू लागला. दोष त्याच्या जीवनामध्ये अंगीकारले जाऊ लागले. चांगले गुण यायचं बाजूलाच राहून गेलं आणि कुठेतरी व्यसन करतोय, कुठेतरी चोऱ्या करतोय, काहीतरी खोटं बोलतोय, शिव्या शाप द्यायला शिकला. कुसंगतीत गेला, त्याच ठिकाणी रमला. कुणाचं ऐकत नाही, गुरूंनी ज्ञान दिलेलं ते आत्मसात करत नाही, नको ते आत्मसात करतोय. आणि या ठिकाणी सांगेन मी तुम्हाला, गुणनिधी कुसंगीत गेला म्हणून त्याच्या जीवनामध्ये काय काय चुकीच्या गोष्टी त्याला भोगाव्या लागल्या किंवा काय काय चुका त्याच्याकडनं घडल्या, हे आपल्याला या कथेतून ऐकायचंय. पण तत्पूर्वी मी सांगून जाईन, जीवनामध्ये संगती महत्वाची आहे. मग कुणीही असू द्या, प्रत्येकाच्या अगदी लहान लेकरापासनं तर मोठ्या व्यक्तीपर्यंत संगती महत्वाची आहे. का? तर जशी संगती माणसाला मिळते, त्या प्रकारे माणूस बनत असतो, त्या प्रकारे माणूस राहत असतो, त्या प्रकारे माणसाचे विचार बनत असतात. संगती महत्वाची आहे आणि विशेषतः संतांचे संगती मानो मार्ग गती. संतांचे संगती मानो मार्ग गती. संगती मानो मार्ग गती. संतांचे संगती मानो मार्ग गती. संतांचे संगती मानो
मुखे मना हरी मुखे मना अकरावासी पारे येणे पारे अकरावासी पारे येणे पारे हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना टाळी. जय हो. टाळी. अकरावा श्रीपती येणे पंथी. पहा, संतांच्या संगतीत आम्ही जाणं गरजेचं आहे. आमचं मन सांगेल त्याप्रमाणे जर आम्ही गेलो तर कदाचित आम्ही चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकतो. म्हणून सत्संगतीत जाऊन संतांच्या सांगण्यानुसार आम्ही ऐकलं पाहिजे, मार्ग स्वीकारला पाहिजे. आणि संतांच्या संगतीत गेल्यावर आमचं हितच हित आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी बड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जग
संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीत आम्ही राहिलं पाहिजे, रमलं पाहिजे, आमचं चांगलं होणार। पहा, संतांकडे गेल्यानंतर संतांचा एक स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव। आपण जर माणसाच्या किंवा सामान्याच्या संगतीत गेलो, जोपर्यंत अगदी समोरच्याकडनं आपल्याकडनं कुणाचं तरी हित होतंय तोपर्यंत त्या व्यक्तीला बरं वाटेल, पण स्वतःचं अहित झालं तरी चालेल, पण दुसऱ्याचं हितच झालं पाहिजे हा विचार संताचा आहे, माणसाचा। सामान्य व्यक्तीचा हा विचार नाही। सामान्य व्यक्ती स्वार्थाचा विचार करतो, पण संत निस्वार्थ भावनेनं। कुणीही संतांकडे जा, संत त्याच्यावरती कृपा करतात, त्याला योग्य दिशा देतात, योग्य मार्गदर्शन करतात। समोर लक्ष द्या, संतांच्या संगतीत आम्ही गेलं पाहिजे। संतांच्या संगतीत गेल्यानंतर निश्चित फायदाच आहे, आमचं हितच आहे। एक उदाहरण मी तुमच्या समोर मांडते, ऐकणार तुम्ही? माता वर्ग ताट बसा बरं एकदा। पूर्वी एक महिला संत होऊन गेल्या, ताट फ्रेश बसा। एक महिला संत होऊन गेल्या, ज्यांच्या मुखामध्ये नित्य भगवान श्रीकृष्णांचं नाव होतं। एक कन्या आहे, मुलगी आहे, राजाची मुलगी होती, राजाची कन्या होती, पण भक्ती करणारी होती। बालपणापासनं श्रीकृष्ण भक्तीचं वेड लागावं, अंतकरणामध्ये भगवंताला स्थान द्यावं। त्या कन्येनं हातामध्ये विणा घ्यावी, नाचावं, डोलावं, भजन करावं। त्या महिला संताचं नाव म्हणजे मीराबाई। सुंदर उदाहरण मी तुमच्या समोर मांडून जाते, बारकाईनं ऐका। मीराबाई लहान होत्या, पहा, एका चांगल्या घराण्यातली, घराण्यातली ही मुलगी आहे मीरा। छोटीशी आहे, लहान आहे, लहानपणात बाल वयात भजन करते, नाचते, गाते, भजनानंदामध्ये तल्लीन होते, सगळे कौतुक करतात। अरे छान लेकरू, लहान लेकरू आहे, पण पहा ना किती गोड भजन करते, किती गोड गाते, भजनामध्ये नाचते, लोक कौतुक करायचे। हीच छोटी असणारी मीरा आता पाहता पाहता मोठी होऊ लागली, तारुण्यात आली। पण ही भजन करते, जी सवय बालपणापासून लागलेली, भगवंताला अंतकरणामध्ये स्थान दिलेलं, तारुण्यात आली तरी सुद्धा संपूर्णतः आपला वेळ भजनामध्ये घालवते, नामस्मरण करते। मीराबाई श्रीकृष्ण भक्ती करायच्या, लोकांनी पाहिलं, आजूबाजूचे म्हणायचे, अरे ही राजाची मुलगी आहे। पहा बरं, अगोदर जी लोक, जो समाज अगोदर कौतुक करायचा, तोच समाज आता त्या मीराला नावं ठेवू लागला। लोक म्हणतात, अरे लहान होती तोपर्यंत हे भजन करणं, नाचणं, गाणं ठीक होतं, पण आता ही मोठी झाली आहे आणि आहे तर सामान्य घराण्यातली नाही, एका राजाची मुलगी आहे, आणि राजाच्या मुलीला हे असं भजन करणं, कुठेतरी हातामध्ये विणा घेऊन मंदिरात जाऊन नाचणं, हे शोभत नाही। लोक नावं ठेवतात। मीराबाईंची निंदा तर होतेच होते, पण मीराबाईंच्या आई वडिलांचीही निंदा समाज करू लागला, वाईट वाटू लागलं सर्वांना। मीराबाईच्या परिवाराला वाईट वाटतं, अरे लोक नावं ठेवतात, निंदा करतात।
आपली प्रजा आपल्या मुलीची निंदा तर करतोय, पण मीराबाई सोबत आपलीही निंदा होतीये ही बातमी जेव्हा त्या रानापर्यंत पोहोचलीये, मीराबाईंच्या वडिलांपर्यंत पोहोचली, त्यांना हे अनावर झालं, सहन झालं नाही आणि त्यांनी त्याच क्षणी ठरवलं आता मीराचं भजन बंद करावं लागणार, मीराचं भजन बंद करायचंय. आपल्या पत्नीला सांगितलं, जा मीराबाईला सांग, मीराला सांग की भजनाचा त्याग कर. तुझ्या या भजनामुळे, तुझ्या या श्रीकृष्ण भक्तीमुळे, तुझ्या या विणा घेऊन नाचण्यामुळे, मंदिरामध्ये नृत्य करण्यामुळे, तल्लीन होण्यामुळे लोक माझी निंदा करत आहेत. आणि मी तुम्हाला काल सांगून गेली आहे, आम्ही या ठिकाणी भजनामध्ये सुंदर गोड नाचलं पाहिजे, नृत्य केलं पाहिजे. मीराबाई तेच करत होत्या, वेगळं नाही. पण लोक नावं ठेवतात, नावं ठेवणं हा लोकांचा स्वभाव आहे. पण रानाला हे सहन झालं नाही, निंदा सहन झाली नाही. सांगितलं पत्नीला, जा मीराला सांग भजनाचा त्याग कर. मीराबाईंच्या आई मीराबाईंना सांगण्यासाठी आल्या. मीराबाई भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांना पाहत पाहत भगवान श्रीकृष्णांसाठी अगदी भक्ती भावानं भजन करत होत्या. नाचुगी 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 हरि गुण गावत नाचुगी नाचुगी हरि गुण गावत नाचुगी नाचुगी हरि गुण गावत नाचुगी 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 मीराबाई नाचतात, गातात, भजनामध्ये डोलतात, भजन करत होत्या. मीराबाईंच्या आईने त्या ठिकाणी यावं, मीरा मीरा अगं ऐक, भजन सोडून दे, भजनाचा त्याग कर मीरा. अगं समाज
पूर्ण प्रजा तुला नावं ठेवते, तुझी निंदा करते. लोक म्हणतात राजाची मुलगी आहे, पण अशी गावातल्या मंदिरात जाऊन भजनात नाचते म्हणतात. मीरा, अगं तुझ्या वडिलांचा अपमान केला जातोय, नावं ठेवली जात आहेत. मीरा, भजनाचा त्याग कर. मीराबाई म्हटल्या, आई भजन म्हणजे माझा प्राण आहे, भजन म्हणजे माझा जीव आहे. मी भजनाचा त्याग करू शकत नाही, मी भजन सोडणार नाही. लोकांनी माझं कौतुक केलं काय किंवा निंदा केली काय, काही हरकत नाही. लोकांशी मला काहीही घेणं देणं नाही. मला माझ्या भगवंताच्या भजनामध्ये आनंद येतो आणि मी माझ्या भगवंतासाठी भजन करते. मी भजन करणार. मीराबाईंच्या आईचं मीराबाईंनी ऐकलं नाही, भजनाचा त्याग करणार नाही म्हटल्या. मीराबाई भजनाचा त्याग करायला तयार नाहीत. ही बातमी जेव्हा राणाच्या कानावरती पोहोचली, राणाला राग आला. राणानं पुन्हा आपल्या पत्नीला सांगितलं, मीराला सांग, एकतर भजनाचा त्याग कर आणि भजनाचा त्याग करायचा नसेल तर विष प्राशन करून एक प्रकारे मरून जा. विष प्राशन कर. फार कठीण प्रसंग होता. आईचं अंतःकरण दुखावलं गेलं. अरे हा काय प्रसंग समोर आलाय, स्वतःच्या लेकीला सांगावं लागणार. विषाचा विष प्राशन कर. मीराबाईच्या आईच्या हातात राणानं विषाचा प्याला दिला. मीराबाई आल्या. मीराबाई भजनामध्ये तल्लीन झालेल्या होत्या. हे आँखों जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है, बेकार मुख है, जो रहे व्यर्थ बातों में, मुख है जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभाए हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे, मरकर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. मीरा गोविंद गोपाल
मीराबाई भजन करत होत्या. मीराबाईंच्या आईनं विषाचा प्याला घेऊन त्या ठिकाणी यावं. मीराबाईंना सांगावं, मीरा तुला एकतर भजन सोडावं लागणार, भजनाचा त्याग करावा लागणार, किंवा हे विष तुला प्राशन करावं लागणार. मीराबाई म्हटल्या, आई माझ्या वडिलांची आज्ञा जर अशीच आहे ना तर ऐक, मी विष प्राशन करायला तयार आहे, पण भजन सोडणार नाही. तो प्याला हातात घ्यावा आणि घट 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 जसं आपण पाणी पितो तसं विष मीराबाईंनी प्राशन केलं. विष प्राशन केलं, पण मायबाप त्या विषाचा परिणाम मीराबाईंवरती झालाच नाही, किंवा या संकटातून मीराबाईंना भगवान श्रीकृष्णांनी सोडवलं. मीराबाईंना काहीही न होता भगवान श्रीकृष्णांची मूर्ती निळी झाली. मला सांगायचंय तुम्हाला, मीराबाईंनी किती श्रेष्ठत्वाची भक्ती केली आहे. विष प्राशन केलं, पण भजनाचा त्याग करणार नाही म्हटलं या मीराबाई. त्यानंतर एका वेळेचा प्रसंग येतो की मीराबाईंचा अधिकार सर्वांच्या अनेकांच्या लक्षात आला. आता मात्र मीराबाईंना कोणी भजनापासून अडवत नाही. पण एका वेळेला झालं असं, मीराबाईंच्या एक दासी, मीराबाईंची दासी नित्य मीराबाईंची सेवा करत राहायची. आणि एका दिवशी मीराबाईंची दासी, त्या दासीचा पुत्र आपल्या आईसोबत मीराबाईंच्या त्या ठिकाणी महलामध्ये आला. त्या दासी पुत्रानं मीराबाईंना पाहिलं आणि पहा, मीराबाईंच्या चेहऱ्यावरती म्हणा तेजस्विता, तेज होत, ज्याच्या मुखात नित्य भगवंताचं नाम आहे, जो भक्ती मार्गाला भक्तीमध्ये तल्लीन होतो, जो नामजप करतो, त्याच्या चेहऱ्यावरती एक विशिष्ट असं तेज असतं. पहा, संतांच्या चेहऱ्यावरती आपण जर बारकाईनं पाहिलं तर त्यांच्याकडे तेजस्विता असते, तेज असतं. मीराबाई एक राजाची मुलगी आहे, अगदी सौंदर्यवान सुद्धा मीराबाई होत्या. त्या दासी पुत्रानं मीराबाईंना पाहिलं आणि त्याच क्षणी निश्चय केला, हट्ट केला. घरी आल्याबरोबर आपल्या आई समोर हट्ट केला की मला त्या मीराबाई सोबत विवाह करायचा. काय विवाह केला तर मी मीराबाई सोबतच विवाह करणार, नाहीतर प्राणाचा त्याग करणार. हा हट्ट पकडून तो दासीपुत्र बसला. आता ती मीराबाईंची दासी समजावून सांगते, अरे बाळा, मुला ऐक, मीराबाई सामान्य नाहीयेत. एक राजाची मुलगी म्हणजे मीरा आहे, तू एक दासीचा पुत्र आणि ती मीरा एक राजाची मुलगी, हे शक्यच नाही. समजूत घालू लागली, पण तो मुलगा ऐकतच नाही, जीव देणार म्हणू लागला. ती दासी चिंताग्रस्त होऊन मीराबाईंकडे आले आणि अगदी मीराबाईंसमोर दुःख्यंतकरणानं ही सगळी हकीकत बोलावून दाखवली. माझा मुलगा हट्ट धरून बसलाय, विवाह केला तर तुमच्याशीच करणार, अन्यथा प्राणाचा त्याग करणार. मी करू काय? तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी करा. मीराबाई अगदी हसत हसत त्या दासी सोबत बोलू लागल्या. बारकाई नाही का, सत्संगतीचा परिणाम मी तुम्हाला सांगतेय. त्या दासीला म्हटलं, तुम्ही काहीही काळजी करू नका, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्या मुलाला मी बोलावलंय असं सांगा, माझ्याकडे त्याला घेऊन या. दासीनं आपल्या पुत्राला घेऊन मीराबाईकडे यावं. मीराबाईंनी त्या दासी पुत्राला सांगितलं, ऐक, तुझी इच्छा आहे ना की तुझा विवाह माझ्यासोबत व्हावा, तुझी इच्छा म्हणा किंवा
तुझं म्हणणं मी ऐकायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मीराबाई काय म्हटल्या? मी तुझ्याशी विवाह करेल, पण माझी एक अट मी तुझ्या समोर मांडते. मुलगा म्हटला, सांगा तुमची अट काय आहे? समोर लक्ष द्या. मीराबाई म्हटल्या, तुला एक काम करावं लागेल. दासीपुत्राला सांगू लागल्या, माझं एक म्हणणं ऐकावं लागेल. अगदी काही दिवस, जे थोडक्यात आपण घेऊ 8 दिवस, एक आठवडाभर तुला नित्य भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे एकटक पाहावं लागेल. पहा बरं, मनामध्ये इतर कोणाचाही कशाचाही विचार न येऊ देता मनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्णांचाच विचार आला पाहिजे. नित्य भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करत करत तुला एकटक 8 दिवस भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे पाहावं लागेल आणि भगवान श्रीकृष्णांना अंतकरणात तुला साठवावं लागेल. किती दिवस? 8 दिवस तुला एवढं करावं लागेल. आणि जर हे तू असं केलंस तर मी तुझ्याशी नक्की विवाह करणार. कोण सांगतंय? मीराबाई. मीराबाईंनी सांगितलं. मुलगा म्हटला, फक्त एवढंच मी करतो. सुंदर भगवान श्रीकृष्णांचं ते रूप, भगवान श्रीकृष्णांची सुंदर मूर्ती समोर आहे आणि त्या मूर्तीच्या समोर हा दासीपुत्र उभा राहिला. एकटक भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे पाहतोय. भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे अखंडपणे त्या ठिकाणी पाहू लागला. जसं जसं पाहिलं जातंय ते भगवान श्रीकृष्णांचं रूप अंतकरणामध्ये साठवलं जाऊ लागलं. अंतकरणात फक्त देवाचा विचार येऊ लागला. आता बाहेरचे विचारेनं बंद होऊन गेला. निरंतर भगवान श्रीकृष्णांकडे एकटक पाहिल्यामुळे, त्यांचं स्मरण करत राहिल्यामुळे या दासी पुत्राचं अंतकरण श्रीकृष्णमय होऊन गेलं. भगवत भक्ती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. 8 दिवस पूर्ण झाले. यानं जसं मीराबाईंनी सांगितलं तसं केलेलं होतं. श्रीकृष्ण मूर्तीकडे एकटक पाहिलेलं होतं. अंतकरण श्रीकृष्णमय होऊन गेलेलं होतं. आणि आता तो काळ उलटल्यानंतर, तेवढे दिवस पूर्ण झाल्यानंतर मीराबाई म्हणतात, अगदी माझ्या म्हणण्यानुसार तू एकटक भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलंस, त्यांचं स्मरण मनामध्ये येऊ न देता भगवंताचा विचार तू केला, स्मरण केलं. तुझं अंतकरण भगवत स्वरूप तू झालेला आहेस. अंतकरणामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याला तू साठवलेला आहे. माझी अट तू पूर्ण केली. आता मी तुझी इच्छा, तुझं म्हणणं ऐकायला तयार आहे. मी तुझ्यासोबत विवाह करायला तयार आहे. त्या पुत्रानं हात जोडले आणि म्हटला, आई, मला माझं चुकलं, खूप मोठी चूक मी केली. मी असं तुम्हाला बोलायला नको होतं, तुमच्या समोर असा विचार मांडायला नको होता. चुकलं माझं. मला सांगायचंय तुम्हाला, ज्या मुलाचं अंतकरण अगोदर इतर एक प्रकारे वासनांनी भरलेलं होतं, इतर विचार ज्याच्या मनामध्ये होते, अगदी थोडा वेळ सत्संगती झाली, मीराबाईंची संगती झाली, योग्य मार्ग मिळाला, भक्तीचा मार्ग मिळाला. हा मुलगा कोणत्या हेतून गेला आणि याच्या जीवनामध्ये भक्ती मार्ग याला मिळाला. संत संगतीचा परिणाम आहे. संतांकडे तुम्ही कोणत्याही भावनेनं जा, कधीही जा, केव्हाही जा, संत आमचं हितच करतात, संत आम्हाला तारून नेतात. हे यातून शिकायचंय. आमच्या जीवनामध्ये संत संगती घडली पाहिजे. संतांचं सानिध्य आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. पहा, कुसंगती काही उपयोगाची नाही. चुकीची संगती आम्हाला विनाशाच्या दिशेनं घेऊन जाते. पण सत्संगती, चांगली संगती, मी तर सांगेन, खरं पाहिलं तर संतांची संगती कोणालाही मिळत नाही. भाग्यवानालाच सत्संगती प्राप्त होते. मग
संतांची संगती आम्हाला मिळत नाही ना, मग आम्ही निदान चांगल्या व्यक्तीची तरी संगत केली पाहिजे. काय, चांगल्या व्यक्तीच्या तरी संगतीत आम्ही गेलं पाहिजे. जो व्यक्ती भजन करतोय, जो व्यक्ती कीर्तन करतोय, कीर्तन श्रवण करतोय, कथा ऐकतोय, जो व्यक्ती तीर्थयात्रा करतोय, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, जो नित्य भगवत भक्तीमध्ये रममान होतोय, अशाच्या संगतीत राहिलं पाहिजे. नव्हे नव्हे ज्याचे विचार चांगले आहेत त्या व्यक्तीच्या संगतीमध्ये आम्ही राहिलं पाहिजे. निश्चित आमचं हित होईल. कुसंगती अधोगतीला प्राप्त करून देणारी आहे, अधोगती करणारी आहे. गुणनिधीच्या हे लक्षात येत नाहीये, कुसंगतीत गेला. अशांची संगती त्याला प्राप्त झाली, जे चोरी करतात, लुटमाऱ्या करतात, तोंडानं अपशब्द बोलतात, भगवत भक्ताची निंदा करतात, व्यसन करतात, अशांची संगत या गुणनिधीनं पकडली. पहा बरं, मी तुम्हाला मुद्दा सांगतेय, कथा सांगतेय. यज्ञदत्त दीक्षित नावाच्या ब्राह्मण पुत्राची, यज्ञदत्ताचा पुत्र गुणनिधी, त्याची कथा आपण ऐकतोय. गुणनिधी कुसंगतीमध्ये रमला. त्यानं जे काही ब्राह्मणांचं नित्यकर्म असतं, स्नान संध्या असते, पूजा पाठ असतात, अगदी हे सगळं काही सोडून दिलं, सदाचार सोडून दिला, काहीच करत नाही. आणि तो आपल्या पित्यापासून नेहमी लांब पळायचा, पित्याशी गाठच होऊ देत नव्हता. पहा, यज्ञदत्ताला वाटायचं, अरे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, माझ्या पत्नीवरती मी जबाबदारी टाकलेली आहे की मुलाला संस्कार लावायचे, पण याची जराशीही कल्पना यज्ञदत्त नावाच्या त्या ब्राह्मणाला नाहीये की आपला मुलगा कुसंगतीत रमलेला आहे. आणि एका वेळचा प्रसंग येतो की यज्ञदत्त दीक्षित आपल्या यज्ञ कर्मामध्ये व्यस्त असताना त्याचा मुलगा गुणनिधी याचा आचार विचार याविषयी याला जराही कल्पना नसताना, याच्या सवयींविषयी याला जराही कल्पना नसताना, गुरुगृहावरनं जेव्हा गुणनिधी परतला, आई पाहतीये आपला मुलगा, याच्यामध्ये गुण तर आले नाहीत, पण अनेको दोषांची निर्मिती झाली आहे. दोष यानं अंगीकारलेत, कुसंगतीत हा गेलाय. पण आई काय करते, गुणनिधीच्या चुकांवरती पांघरून घालते. बऱ्याच मातांचा हा स्वभाव असतो. काय, मुलगा चुकला तरी म्हणतात माझं लेकरू फार गुणवान. काय, अगदी मी स्वतः पाहिलेलं आहे. एखादं लहान लेकरू असेल ना, त्यानं जर काही तोंडानं शिवी दिली ना, तर मोठे म्हणतात, घरातले कौतुक करतात, आमचं लेकरू पहा कसं बोलतंय. हा काही कौतुक करण्याचा विषय झाला का? नाही. मुलगा मुलगी लहान असतानाच चुका करत आहे, तर त्याला चांगलं योग्य काय अयोग्य काय याचं मार्गदर्शन मोठ्यांनी केलंच पाहिजे. त्याच्या चुकांवरती पांघरून टाकून काहीही उपयोग होत नाही. चुकीचे परिणाम होतात. गुणनिधीच्या चुकांवरती आईनं चुका लपवल्या, पतीला काहीही लक्षात येऊ दिलं नाही. चुका लपवायची ती आई. एकुलता एक मुलगा आहे म्हणून प्रत्येक गोष्ट, त्याच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टी लपवून ठेवल्या जायच्या. त्यानंतर पहा, बघता बघता गुणनिधी मोठा होऊ लागला, अगदी तारुण्यात आला. आता मात्र त्या आईला वाटू लागला, आपला मुलगा चुकीच्या मार्गाला लागला, याला अडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. पण मुलगा, आईनं समजावून सांगितलं, बाळा अरे तू एक ब्राह्मण पुत्र आहेस,
तुला व्यसन करणं, चोरी करणं, खोटं बोलणं, लबाडीनं वागणं हे शोभणार नाहीये. तुझे वडील, तुझे पिता राज दरबारामध्ये अगदी यज्ञ कार्य करतात. त्यांना तिथे मानाचं स्थान आहे. तुझ्या अशा या वागण्यामुळे त्यांचा अनादर होईल. तू असं चुकीचं वागू नकोस. पण आता सांगण्याची आणि ऐकण्याची वेळ निघून गेलेली होती. तारुण्यात तो मुलगा आलेला होता. त्यानं ऐकलं नाही. एका कानानं ऐकलं, दुसऱ्या कानानं सोडून दिलं. काहीच फरक पडला नाही. आईनं तळमळून सांगितलं पण ऐकलं नाही. त्या मातेच्या बोलण्याचा गुणनिधीवर परिणाम झालाच नाही. त्या गुणनिधीनं पहा, त्याला जुगार खेळण्याचं व्यसन लागलं. जुगार खेळू लागला आणि हे जुगार खेळण्याचं व्यसन एवढं वाढलं, कोणत्या थरापर्यंत तो गेला ऐका. तो जुगार खेळण्यासाठी घरातल्या किमतीच्या वस्तू घेऊन जायचा, डावावरती लावण्यासाठी. धन पैसा घरामध्ये सापडलं की घेऊन जायचा. पण तरी सुद्धा त्या आईनं आपल्या पतीला, गुणनिधीच्या पित्याला काहीच सांगितलं नाही, कळूच दिला नाही. का? तरी गुणनिधीची जबाबदारी माझ्यावरती टाकलेली होती. मी जर या चुका पतीला सांगितल्या तर मला बोल खावे लागतील. म्हणून गुणनिधीच्या आईनं हे सगळं पुन्हा पुन्हा वारंवार लपवलं. आणि एकदा त्या गुणनिधीनं केलं काय, तर यज्ञदत्त ब्राह्मण या गुणनिधीचा पिता आपल्या कार्यासाठी राजदरबारामध्ये निघाला. जात असताना त्याच्याकडनं त्याची एक सोन्याची अंगठी, जी तो आपल्या हातामध्ये बोटामध्ये घालायचा, ती अंगठी राहून गेली, घरी विसरून गेली. अंगठी घरी विसरून गेला. सोन्याची अंगठी, ती अंगठी या गुणनिधीनं चोरून जुगार खेळण्यासाठी अंगठी घेऊन गेला. अंगठी चोरून नेली. यज्ञदत्ताला वाटलं आपल्याकडनं कुठेतरी राहिली असेल, कुठेतरी पडली असेल. आणि वाटलं अरे नक्की घरीच आपण ती अंगठी काढली, घरीच राहिली असणार. घरी येऊन पत्नीकडे चौकशी केली. जेव्हा त्या अंगठीची चौकशी झाली, पत्नीच्या एका क्षणात लक्षात आलं, अरे रे रे, गुणनिधीनंच ही अंगठी चोरली. लक्षात आलं, कळालं. हिला माहिती होतं 100% गुणनिधीनंच ही अंगठी चोरली. पण पतीला सांगितलं, उलट पतीलाच बोलू लागली. म्हटली तुम्हीच कुठेतरी हरवून आला असता, तुम्हीच ही अंगठी हरवली असता. पुढे पहा, त्या यज्ञदत्तानं मग त्यानंतर काहीही न बोलता त्याचं कार्य तो करू लागला. राजदरबारी जायचा, यज्ञ कार्य करायचा, पुन्हा यायचा. आणि एका दिवशी झालं असं की मार्गानं रस्त्यानं जात असताना एक जुगारी व्यक्ती, अगदी या यज्ञदत्ताच्या परिचयाचा व्यक्ती होता, परिचयाचा, पण तो जुगार खेळायचा. त्या व्यक्ती सोबत संवाद साधत असताना त्याच्या हातामध्ये ती अंगठी दिसली. यज्ञदत्तानं आपली अंगठी लगेच ओळखली. अरे ही तर माझी अंगठी आहे. आणि विचारलं, तुला ही अंगठी मिळाली कुठे? कोणी दिली? कुठे सापडली? यज्ञदत्त म्हणू लागला, बोल, ही अंगठी कुठून आणलीस? ही तर माझी अंगठी आहे. नव्हे चोरीचा एक प्रकारे आरोप त्याच्यावरती हा ब्राह्मण करू लागला. तू माझी अंगठी चोरली आहेस. तो जुगारी त्यानं यज्ञदत्ताला एक शब्द सुद्धा बोलू दिला नाही. अपमान केला. अरे ही अंगठी कुठून आली हा प्रश्न मला का विचारतोस? हा प्रश्न तुझ्या मुलाला जाऊन विचार. माझा यात काही दोष नाही. तुझ्याच मुलानं जुगारामध्ये ही अंगठी डावावरती लावली आणि डाव मी जिंकलो, म्हणून ही आता माझी झाली.
या अंगठीवरती तुझा काही अधिकार राहिला नाही. तू विचारतोय ना ही अंगठी आली कुठून, तर हा प्रश्न मला न विचारता तुझ्या मुलाला जाऊन विचार. मुलामुळे एका पित्याला खाली मान घालावी लागली, अपमान सहन करावा लागला, अपमान झाला. यज्ञदत्ताला हे सहन झालं नाही. जीवनभरामध्ये ज्याला राजाकडनं मानाचं स्थान मिळालं, एक जुगार खेळणारा व्यक्ती आपल्या मुलामुळे आपला अपमान करतोय, हे एका ज्ञानी व्यक्तीला कसं सहन होणार? सहन झालं नाही, राग आला. घरी आल्यानंतर चौकशी केली, पत्नीला बोलू लागला. आता मात्र पत्नीनं सगळं काही सांगितलं. आता पर्यायच राहिला नव्हता. गुणनिधी काय काय करतो, काय काय चुका याच्या आहेत, काय काय दोष गुणनिधीकडे आहेत, काय काय व्यसनं आहेत, पत्नीनं सगळं काही सांगितलं. परिणाम असा झाला, यज्ञदत्तानं त्याच क्षणी पत्नीला सांगावं, तू आजपर्यंत मला गुणनिधीच्या या सवयींची जराशीही कल्पना दिली नाही, मला हे कळू दिलं नाही, माझ्यापासनं गुणनिधीच्या चुका लपवून ठेवल्या. ऐक, असा कुकर्मी पुत्र असण्यापेक्षा निसंतान राहिलेलं बरं म्हटलं. मीच अभागी, काहीतरी माझंच पापकर्म असेल, मला असा पुत्र प्राप्त झाला. आणि या ठिकाणी मी सांगेल तुम्हाला, ज्ञानी व्यक्तींचं म्हणणं असं असतं, जाणकार व्यक्तींचं म्हणणं असं असतं, संतान असली ना तर ती संतान सात्विक असावी. जाणकार व्यक्ती म्हणतात की कुकर्मी संतान पोटी जन्माला येण्यापेक्षा निसंतान राहिलेलं बरं. कारण कुकर्मी संतान, चुकीच्या विचारांची संतान जर पोटी जन्माला आली तर ती जीवनभर दुःखाला कारण बनते, दुःखच देते. म्हणून अशी संतान असण्यापेक्षा ती नसलेली बरी म्हणतात. यज्ञदत्तही हाच विचार करू लागला. म्हटला, तू आणि तुझा मुलगा आज याच क्षणापासून मी तुम्हा दोघांचाही त्याग करतो. पत्नीचाही त्याग केला आणि मुलाचाही त्याग केला. ही बातमी मुलापर्यंत पोहोचली, मुलाच्या कानापर्यंत पोहोचली की आपल्या पित्यानं आपल्या आईचाही त्याग केला आणि आपलाही त्याग केला. आता कोणत्या तोंडानं घरी जावं? घरी गेलाच नाही तो यज्ञदत्त. मुलाचा त्याग तर केला, त्यानंतर गुणनिधी घरी गेलाच नाही. तो आता भटकू लागला. घर नाही, त्याच्याकडे धनही नव्हतं. जेवढं धन होतं त्यानं डावावरती लावलेलं सर्व गमावलेलं. कमाई सुद्धा काही नव्हती. गुणनिधी अन्नासाठी भटकू लागला. 2 वेळच्या अन्नासाठी भटकतोय, दरदर गावोगाव भटकू लागला. आणि त्याच वेळेला त्याचं सुदैव म्हणावं लागेल. निश्चित त्याचं अगोदरचं काहीतरी पुण्य सुदैवानं तो गुणनिधी अन्नाच्या शोधात एका शिवालयामध्ये जाऊन पोहोचला. शिवालयाच्या जवळ गेला तर पाहिला आतमध्ये अनेको शिवभक्त होते. सायंकाळची वेळ होती. शिव मंदिरामध्ये भोलेनाथांची महापूजा त्या ठिकाणी चालू होती. महापूजा चालू होती. याला आतमध्ये भक्त मंडळी असताना जाता येईना. मग यानं केलं काय, तर बाहेरून खिडकीतनं लपून तो पाहू लागला यांची पूजा कधी आटोपते, कधी हे बाहेर जातात, किती राहिलं किती नाही, काय हेतू होता, हे पटकन कधी बाहेर निघतात. म्हणून खिडकीतून आतमध्ये पाहत होता. पण याच्या डोळ्यांनी ती महापूजा पाहिली गेली. भोलेनाथांची पूजा पाहिली गेली. पूजा पाहिली आणि त्यानंतर काही भक्तगण पूजा झाल्यानंतर घरी निघून गेले. काही जण मंदिराच्या बाहेर म्हणा, त्याच ठिकाणी आसपास म्हणा, मंदिरात म्हणा, काही 4-2 शिवभक्त त्याच ठिकाणी
रात्रीच्या वेळेला पहुडले, झोपी गेले. या गुणनिधीनं आतमध्ये प्रवेश केला तर जो भोलेनाथाने समोर मांडलेला दिवा होता, दिव्याची वात, ती ज्योत कमी झालेली होती आणि म्हणून फारसा काही प्रकाश पडत नव्हता. त्या ठिकाणी या गुणनिधीला नैवेद्य किंवा काहीतरी खाण्यासाठी शोधायचं होतं, पण त्या ठिकाणी अंधकार झालेला, दिव्याची ज्योत फार छोटी झालेली, प्रकाश पडत नव्हता. मग यानं केलं काय, अंगामध्ये जे वस्त्र होतं ते वस्त्र त्या समईमध्ये म्हणा, दिव्यामध्ये म्हणा, त्या वस्त्राची एक प्रकारे वात केली. वात केली, वस्त्राची वात केली प्रकाश करण्यासाठी. अगदी मोठा प्रकाश त्या ठिकाणी झाला. प्रकाश झाला तर इतरांना जाग आली. अरे काय झालं, एवढा मोठा प्रकाश कशाचा निर्माण झाला? अनेको शिवगण पाहतात तर अरे गुणनिधी या ठिकाणी मंदिरात रात्रीच्या वेळी आलेला. अनेकांना माहिती होतं हा चोरी करणारा आहे, हा अनेकांना लुबाडणारा आहे. ओळखलं, हा काहीतरी, काहींना वाटलं चोरी करण्यासाठीच हा इथे आला असणार. अगदी पहा, अनेकांनी मारपीट केली. त्यानंतर कालांतरानं गुणनिधीच्या मृत्यूचा समय, जे मृत्यूची वेळ आली, गुणनिधीचा मृत्यू झाला. यमदूत आले. पहा, गुणनिधीला घेऊन जातात तर तेवढ्यात शिवदूतांनी अडवलं. यमदूतांना तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाहीत, गुणनिधीचा प्राण तुम्हाला नेता येणार नाही. का तर पहा, मारपिटीत तर याला मरण आलं होतं. जसं सुरुवातीलाच महात्म्याच्या कथेमध्ये देवराजची कथा सांगितली ना, देवराज प्रमाणेच ही कथा आहे. देवराजनं अंतकाळी शिव महापुराण कथेचं काही श्रवण त्याला घडलं, त्याची सद्गती त्याला प्राप्त झाली. पण या ठिकाणी सुद्धा असंच घडतंय, फक्त थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी गुणनिधीनं शेवटच्या क्षणी काय केलं होतं, डोळ्यानं भोलेनाथांची महापूजा पाहिलेली होती आणि एक प्रकारे वस्त्रदान भोलेनाथांना केलं होतं. दिव्याच्या माध्यमातनं, वातीच्या माध्यमातनं का होईना. मग शिवदूत म्हणतात यमदूतांनो, याचं पाप नाहीसं झालेलं आहे, आता याला शिवलोकामध्ये आम्ही घेऊन जाणार, शिवलोकी याला स्थान प्राप्त होणार. यमदूत शिवलोकी त्या गुणनिधीला घेऊन जातायत. पुण्याच्या प्रभावानं, कोणतं पुण्य तर महापूजा डोळ्यांनी पाहिलेली आणि वस्त्रदान घडलेलं, त्या पुण्याईच्या बळावरती शिवलोकीत गुणनिधी राहू लागला, शिवलोकामध्ये राहिला. बराच काळ त्या ठिकाणी वास्तव्य केलं. आणि पहा, मग कालांतरानं पुन्हा, पहा बरं, काही काळानंतर पुन्हा चांगले भोग भोगल्यानंतर पुन्हा जेव्हा मृत्यू लोकामध्ये म्हणा किंवा पुन्हा जेव्हा जन्म घेण्याची वेळ येते, पुढच्या जन्मामध्ये तो गुणनिधी अनेको भोग भोगल्यानंतर जेव्हा पुढचा जन्म त्याला प्राप्त होतोय, तर तो कलिंगराज अरिंदम, कलिंग राजा अरिंदम, कलिंग नगरीचा राजा अरिंदम याचा पुत्र म्हणून तो जन्माला आला, ज्याचं नाव सांगितलं गेलं दम. आता पहा, हे शब्द जरा कठीण आहेत, पण बारकाईनं ऐका, एवढंच लक्षात ठेवा. गुणनिधी पुढच्या जन्मात एका राजाचा मुलगा झाला. अगोदर ब्राह्मणाचा मुलगा होता, पण पुढच्या जन्मात राजाचा मुलगा बनण्याचं भाग्य म्हणा, राजाचा मुलगा तो बनला, ज्याचं नाव दम नाव आहे. आणि अगोदरच्या पुण्याच्या प्रभावानं या जन्मामध्ये
बालपणापासूनच त्याला शिवभक्ती प्राप्त झाली. काय मी सांगितलंय तुम्हाला, आज या जन्मात जर आमच्याकडनं भक्ती घडली ना, तर निश्चित पुढच्या जन्मी सुद्धा आम्हाला भक्ती प्राप्त होते. हे पुण्य आम्हाला पुढच्या जन्मामध्ये उपयोगी पडतं. दम म्हणजेच अगोदरच्या जन्मातला गुणनिधी, याला आता लहानपणापासून शिवभक्ती प्राप्त झाली आहे. याला बालपणापासूनच भोलेनाथांची भक्ती करत असताना भोलेनाथांना दीपदान करण्याची सवय होती. दीपदान भगवंताला हा करायचा. दीपदानाच्या माध्यमातून सुद्धा महत्वाची सेवा घडते. दम बालपणापासून दीपदान करतोय, नवल नाही. ज्या वेळेला हा राजगादीवरती बसला, राजा झाला, त्या वेळेला सुद्धा या दमानं, या कलिंग राजाच्या या पुत्रानं, दम या गुणनिधीनं पुढच्या जन्मामध्ये आपल्या प्रजेकडनं भोलेनाथांची भक्ती करून घेतली. प्रजेला सांगू लागला, तुम्ही दीपदान करा, भोलेनाथांना दीपदान करा, दीप प्रज्वलित करून भोलेनाथांची भक्ती करा. स्वतः सुद्धा भक्ती केली आणि प्रजेकडनं सुद्धा भक्ती करून घेतली. आता हे किती अगोदर थोडं पुण्य घडलं, त्या पुण्याच्या बळावरती पुढच्या जन्मात अख्खं जीवनभर शिवभक्ती घडली. फक्त एकट्याकडनं नाही, तर सगळ्यांकडनं शिवभक्ती करून घेतली. त्यानंतर त्याचा तो जन्म सुद्धा संपलाय. आता पुन्हा तिसरा जन्म प्राप्त झाला. पहा, पुन्हा तिसरा जन्म त्याला प्राप्त झाला ना. तिसऱ्या पुढच्या जन्मामध्ये तो अलकापुरीचा राजा झाला. काय? अलकापुरीचा राजा झाला. त्याचं नाव कुबेर. आता हे नाव सगळ्यांना माहिती आहे. धनाची देवता आम्ही कुबेर म्हणतो. कुबेर बनला. कुबेर म्हणून अलकापुरीचा राजा झाला. आणि हा कुबेर अगोदरपासूनच शिवभक्ती करणारा. या कुबेराची एकदा इच्छा झाली, अरे मला डोळे भरून माझ्या भगवंताला पाहायचंय, आणि तप करायला सुरुवात केली. कुबेरानं ज्या नगरीमध्ये भोलेनाथांचं वास्तव्य आहे, काशी नगरीमध्ये जावं. काशी नगरीमध्ये जाऊन कुबेरजी तप करायला लागले. कुबेर तप करतात अखंडपणे 10,000 वर्ष कुबेरांनी तप केलं. शिव नामाचा जप केला 10,000 वर्ष. आणि भगवान भोलेनाथ त्यांच्या या साधनेवरती, कुबेरावरती, या खडतर तपश्चर्येवरती प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी प्रगट झाले. बोला उमापती महादेव की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. कुबेरजी त्यांना दर्शन देण्यासाठी भोले बाबा एकटे त्या ठिकाणी प्रगट झाले नाहीत, तर शिव आलेच आले. शिव उमेसहित आले, शिव शक्ती सहित त्या ठिकाणी प्रगट झाले. या कुबेराचं किती महान मोठं भाग्य. शिव शक्ती या दोघांचं दर्शन घडतं. अनेको भक्तांना भोलेनाथ एकटेच दर्शन देतात, पण इथे दोघेही आले. कुबेराला सांगितलं, कुबेरा डोळे उघड, बघ कोण आलंय. साक्षात मी, साक्षात परब्रह्म तुझ्या समोर येऊन ठेपलेला आहे. कुबेरा डोळे उघड. कुबेरजी डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न करतायत, भोलेनाथांना पाहण्याचा प्रयत्न करतायत. पण कुबेरांच्या त्या सामान्य दृष्टीमध्ये भोलेनाथांचं ते तेज सहन करण्याची क्षमताच नाहीये. भोले बाबांचं दिव्य दर्शनच होईन असं झालं. नेत्रांमध्ये तेवढं सामर्थ्य नव्हतं. आणि झालं असं, भोले बाबांनी हे ओळखलं आणि कुबेराला तेवढी क्षमता, स्वतःचं तेज पचवण्याचं सामर्थ्य दिलं नेत्रांमध्ये. कुबेरांच्या नेत्रामध्ये ते सामर्थ्य आलं. भोले बाबांचं दर्शन तर झालंच झालं, भोले बाबांच्या एका बाजूला उमादेवी सुद्धा दिसली. ज्या क्षणी उमादेवीला पाहिलं, भोले बाबांना नमस्कार तर केलाच केला,
पण उमादेवीकडे कुबेरजी एकटक पाहू लागले. डोळ्याची पापणी सुद्धा खाली पडू देत नाहीत. एकटक उमेकडे पाहतात. या शक्तीला, या उमेला वाटलं, अरे कुबेर माझ्याकडे एकटक पाहतोय, हा निश्चित कुबुद्धीनच माझ्याकडे पाहत असणार, कुविचारानं माझ्याकडे पाहत असणार. उमादेवीनं रागात येऊन शाप दिला, कुबेरा तू कुबुद्धीनं माझ्याकडे एकटक पाहतोयस, तुझा एक डोळा फुटून जाईल. शाप दिला. भोलेनाथ म्हणतात, तुम्ही अगं हे काय केलंस तू? माझ्या भक्ताचा चुकीचा विचार नव्हता. माझा भक्त कुबेर तुझ्याकडे पाहतोय, पण कुबुद्धीनं त्यानं पाहिलं नाही. कुबुद्धीनं तो पाहत नव्हता. उमे ऐक, तो तुझ्याकडे एकटक पाहत होता का? तर तो विचार करत होता, अरे भोलेनाथांचं दर्शन प्राप्त करण्यासाठी, त्यांची भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी मला 10,000 वर्ष तप करावं लागलं, तेव्हा कुठेतरी भोलेनाथांचं दर्शन मिळालं. आणि ही उमादेवी तर साक्षात भगवान भोलेनाथांच्या एका बाजूला विराजमान आहे. पहा, उमादेवी या उमेला भोलेबाबांच्या एका बाजूला उभं राहण्याचं स्थान प्राप्त झालं. मग या उमेचं माझ्यापेक्षा किती पुण्य असेल, किती मोठं भाग्य असेल, किती मोठी महान भक्ती असेल, किती श्रेष्ठत्वाची भक्ती असेल, मी किती कमी आहे, हा विचार कुबेर करत होता. कुबुद्धीनं त्यानं पाहिलं नाही, चांगल्या विचारानं तो तुझ्याकडे पाहत होता, तुझ्याकडून काहीतरी शिकण्याचा तो प्रयत्न करत होता. उमा, तू चुकीचं केलंस. आणि मग भगवान भोले बाबा कुबेरावरती प्रसन्न होत आहेत आणि कुबेराला म्हणतायत, उमेच्या लक्षात आलं नाही, नकळत गैरसमजामुळे तुला शाप दिला गेला. कुबेरा, बोल, तुझी इच्छा काय आहे? काय मागायचं असेल तर मागून घे, काय देऊ तुला? कुबेरांनी सांगितलं, शिवजी मला काहीच नको, मला अखंड तुमची भक्ती हवी आहे, इतर काही मला नको. भोले बाबा अजूनच प्रसन्न झाले आणि भगवान भोलेनाथांनी वर दिला, कुबेरा माझी भक्ती तुला अखंडपणे, तुझ्याकडनं माझी भक्ती अविरतपणे चालू राहील. एवढंच नाही, कुबेरा ऐक, मी तुझ्याशी मैत्री करून अखंडपणे तुझ्या समीप राहील, तुझ्या जवळ राहील आणि अलकापुरीच्या जवळ मी निवास करेन. म्हणजे कैलास पर्वतावरती मी वास्तव्य करेल. कुबेरजी सुद्धा प्रसन्न झाले, आनंदित झाले आणि त्याच क्षणापासून दिलेल्या वरदानानुसार, कुबेराच्या इच्छेनुसार की प्रभू तुम्ही माझ्या जवळ समीप राहिले पाहिजेत, म्हणून भगवान रुद्र, भगवान शिवशंकर कैलास पर्वत